नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. 1947 साली भारत स्वतंत्र झाला, परंतु जाता जाता ब्रिटिशांनी भारताच्या दारामध्ये कट्टरवादाचं एक विषारी रोपटं लावण्याचं काम केलं. गेली अनेक दशकं युरोपातील देश, अमेरिका या रोपट्याला खतपाणी घालण्याचं काम करतायत. परंतु त्यांच्या दुर्दैवाने युरोपातील देशांमध्ये सुद्धा हे काटेरी विषझाड आता काँग्रेस गवतासारखं फोफावलेलं आहे. अमेरिकेने सुद्धा याचा धसका घेतलेला आहे. आणि ही जी भीती आहे ती अमेरिकेच्या इंटेलिजन्स विभागाच्या प्रमुख तुलसी गबाड यांनी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये पॅटरसन नावाचं एक शहर आहे आणि या शहराला तिथल्या कट्टरवादी मुस्लिमांनी अमेरिकेतलं पहिलं मुस्लिम शहर म्हणून घोषित केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर गबाड यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे. गेल्या काही काळामध्ये अमेरिकेने बांगलादेशातल्या कट्टरवाद्यांना कुरवाळण्याचं काम केलं, परंतु कट्टरवादाची ही जी वाळवी आहे ती आता अमेरिकेलाच कुरतडताना दिसते. ॲरिझोना हे अमेरिकेतलं एक राज्य आणि या राज्याची राजधानी असलेल्या फिनिक्समध्ये अमेरिका फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये तुलसी गबाड बोलत होत्या. बोलताना त्यांनी अत्यंत धक्कादायक अशी माहिती उघड केली. काउन्सिल ऑफ अमेरिकन इस्लामिक रिलेशन या संस्थेने अमेरिकेमध्ये शरिया लागू करण्याची हाक दिलेली आहे आणि ही जी मागणी आहे ती अमेरिकेच्या घटनेला छेद देणारी आहे. तुलसी गबाड यांनी पुढे जाऊन अशी माहिती दिली की न्यू जर्सीमध्ये जे पॅटरसन शहर आहे त्या शहराला अमेरिकेतलं पहिलं इस्लामिक शहर म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे आणि तिथले मुस्लिम स्थानिकांवर बळजबरी करतायत आणि वेळप्रसंगी हिंसाचार करण्याची सुद्धा त्यांची तयारी आहे. तुलसी गबाड या कोणी ऐऱ्यागैऱ्या नाही आहेत. अमेरिकेमध्ये सत्ताधारी असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या एक महत्त्वाचे नेते आहेत. अमेरिकेच्या इंटेलिजन्सच्या प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी एखादं वक्तव्य केल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं. गबाड यांच्या या वक्तव्यावर अत्यंत उलटसुलट अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. काउन्सिल ऑफ अमेरिकन इस्लामिक रिलेशन या संस्थेने काखावर केलेले आहेत. त्यांनी असं म्हटलंय की गबाड यांनी जे काही म्हटलंय ते पूर्णपणे असत्य आहे. अमेरिकेतल्या मुस्लिमांबाबत चुकीची धारणा निर्माण करणारं गबाड यांचं विधान आहे. गबाड यांचं विधान ऐकल्यानंतर अनेकांना असं वाटू लागेल की कदाचित अमेरिकेने कट्टरवादाच्या विरोधात अत्यंत खमकी अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे, परंतु हे पूर्ण सत्य नाहीये. अमेरिकेवर जेव्हा दहशतवाद्यांनी 9/11चा हल्ला केला त्याच्यानंतर कट्टरवाद आणि दहशतवादाच्या विरोधात खमकी भूमिका घेणं अमेरिकेला भाग पडलं होतं. परंतु या भूमिकेची एकूण वाटचाल जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की अमेरिकेने स्वतःच्या देशाला एक वेगळी फुटपट्टी लावलेली आहे आणि उरलेल्या जगाला अमेरिका एक वेगळी फुटपट्टी लावताना दिसते. इस्लामिक कट्टरवादाच्या बाबत बोलणाऱ्या तुलसी गबाड या जगातल्या एकमेव नेत्या नाही आहेत. युरोपातले अनेक नेते या विषयाला घेऊन उभे राहिलेले दिसतात. या विषयाबद्दल आपली ठाम भूमिका मांडताना दिसतात. युनायटेड किंगडमचा एक नेता टॉमी रॉबिन्सन हा असा एक सामाजिक नेता आहे ज्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही आहे, परंतु इस्लामिक कट्टरवादाच्या संदर्भात त्याने अत्यंत ठाम भूमिका घेतलेली आहे. ब्रिटिश डिफेन्स लीग या संस्थेचा तो संस्थापक आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये त्याने युनाइट द किंगडम या नावाने एक भव्य रॅलीचं आयोजन केलं होतं आणि या रॅलीमध्ये 1.5 ते 2 लाख ब्रिटिश नागरिकांनी सहभाग घेतला होता. आता भारतात एखादी रॅली होते आणि या रॅलीमध्ये 1.5-2 लाख लोक सहभागी होतात ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे, परंतु ब्रिटन हा मुठभर देश आहे आणि या मुठभर देशातले 1.5-2 लाख लोक या रॅलीमध्ये सहभागी होतात ही खूप मोठी गोष्ट आहे. ब्रिटनचं झपाट्याने इस्लामीकरण होत आहे अशा प्रकारची ओरड फक्त टॉमी रॉबिन्सन एकटा करत नाहीये. असे अनेक लोक आहेत ज्यांना असं वाटतंय की ब्रिटन झपाट्याने गर्तेच्या दिशेने जातोय. ब्रिटनमध्ये असे अनेक भाग निर्माण झालेले आहेत ज्याचं नामकरण मिनी पाकिस्तान असं करण्यात आलेलं आहे आणि या भागामध्ये जायला ब्रिटिश पोलीस सुद्धा घाबरत असतात. इथे जाण्याची ते हिंमत दाखवत नाहीत कारण इथे गेल्यानंतर सुखरूप परत येऊ याची अजिबात शाश्वती नसते. ब्रिटनमध्ये इतकं जबरदस्त इस्लामीकरण होताना दिसतंय की ब्रिटनच्या रस्त्यावर फिरताना अनेकदा संशय येतो की आपण ब्रिटनमध्ये फिरतोय की आपण सौदी अरेबिया किंवा पाकिस्तानमध्ये फिरतोय. अलीकडेच एका बुरखाधारी महिलेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे सोशल मीडियावर. क्रिसमसच्या संदर्भात ही महिला काहीतरी बोलते. It's that time of the year where Christmas is fast approaching, and that means we're going to be seeing Muslims taking part, putting up Christmas trees, exchanging gifts, putting up decorations. And before any Muslim comes to me in the comments and tells me it's part of British culture that it's okay, please go and do your research. Honestly, if the reverts can do it, and some of them don't even take part in exchanging gifts, they don't put up any decorations, they don't do anything. And imagine how challenging it must be for some of them. So if they can do it, honestly, you have no excuses. And if you're that Muslim that was going to put up a tree this year, please take this as your sign. Or if you know someone who's going to take part, show them this video, let them take it as a sign. You do not have to exchange gifts. You don't have to put up a Christmas tree. You don't have to put up any decorations. You don't have to do any of it. Honestly, take it as a day off.
You've got a day off of work, and just go about your day like it's normal. एक महिला उघडपणे सांगते की क्रिसमस साजरा करणं ही ब्रिटनची संस्कृती नाहीये, त्यामुळे घराच्या समोर क्रिसमस ट्री लावू नका, गिफ्टची देवाणघेवाण करू नका, क्रिसमस साजरा करू नका. काय परिस्थिती ब्रिटनवर ओढवली आहे हे लक्षात घ्या. मुस्लिम कट्टरवाद्यांच्या मुठीमध्ये ब्रिटन घुसमटताना दिसतोय आणि याच्या विरोधात आता तिथले लोक रस्त्यावर येताना दिसत आहेत, आवाज उठवताना दिसत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे युरोपातले जे देश इस्लामी कट्टरवादाशी झुंजताना दिसत आहेत, जिथे इस्लामी कट्टरवाद ही खूप मोठी समस्या झालेली आहे. इस्लामी कट्टरवाद अशा प्रकारे आपली व्याप्ती वाढवतोय की तिथली संस्कृती हा गिळंकृत करेल की काय अशी शंका तिथल्या अनेक नेत्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना येते. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जे कट्टरवादी आहेत त्यांना भारताच्या विरोधात पाठिंबा देण्याचं काम हे देश करतायत. बांगलादेशमध्ये 16 महिन्याच्या पूर्वी सत्तांतर झालं होतं. शेख हसीना यांचं सरकार गडगडलं आणि तिथे मोहम्मद युनूस यांना विराजमान करण्यात आलं. मोहम्मद युनूस जेव्हापासून बांगलादेशमध्ये सत्तेवर आलेले आहेत तेव्हापासून तिथल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू आहेत. परंतु या अत्याचाराच्या बाबत युरोपातला एकही देश आवाज उठवताना दिसत नाहीये. ही मंडळी गळा काढतायत त्या लोकांसाठी जे लोक तिथल्या हिंदूंवर अत्याचार करतायत, तिथे कट्टरवादाला फूस देत आहेत, तिथे अराजक निर्माण करतायत. बांगलादेशमध्ये 16 महिन्यापूर्वी जे सत्तांतर झालं होतं त्या सत्तांतरामध्ये विद्यार्थी नेत्यांचा पुढाकार होता आणि या विद्यार्थी नेत्यांनी तिथे नॅशनल सिटीझन पार्टी नावाचा एक पक्ष स्थापन केला. या पक्षाचे जे नेते होते ते सातत्याने भारताच्या विरोधात, हिंदूंच्या विरोधात गरळ ओकत होते. भारताचा ईशान्य भारतापासून वेगळा करण्याची भाषा करत होते. शरीफ उस्मान हादी हा त्यातलाच एक नेता होता आणि त्याने तर ग्रेटर बांगलादेशचा एक नकाशा जारी केला होता, ज्या नकाशामध्ये भारताचा ईशान्य भाग बांगलादेशमध्ये विलीन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. या हादीवर काही दिवसापूर्वी गोळीबार झाला आणि हॉस्पिटलमध्ये काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. याच्या मृत्यूबद्दल युरोपियन युनियननी हळहळ व्यक्त केलेली आहे. अमेरिकेचे राजदूत ढाकेरले त्यांनी हळहळ व्यक्त केलेली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागाचे जे प्रमुख आहेत वॉल्कर टुर्क यांनी सुद्धा शोकसंवेदना व्यक्त केलेल्या आहेत. म्हणजे कल्पना करा, एक कट्टरवादी जो तिथल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार करतोय, हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला फूस देतोय, भारताच्या विरोधात सातत्याने गरळ ओकतोय, अशा एका कट्टरवाद्याचा मृत्यू होतो आणि त्याच्याबद्दल युरोपातील देश, अमेरिका हे सगळे हळहळ व्यक्त करतात. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार विभागाचे प्रमुख हळहळ व्यक्त करतात. उद्या जर पाकिस्तानमध्ये जाऊन कोणी हाफिज सईदला गोळ्या घातल्या तर त्याच्याबद्दल सुद्धा ही मंडळी हळहळ व्यक्त करू शकतील, कारण हा हाफिज सईद भारताच्या विरोधात कारवाया करत होता. दांभिकपणा या युरोपियन देशांमध्ये कसा ठासून भरलाय बघा. गेले 16 महिने बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत, घरं जाळली जात आहेत, महिलांवर बलात्कार होत आहेत, हत्या होत आहेत. दीपूचंद्र दासला आधी तुडवण्यात आलं, त्याला ठार करण्यात आलं आणि त्याच्यानंतर झाडाला टांगून त्याला जाळण्यात आलं. या घटनेबद्दल कोणी अवाक्षर सुद्धा उच्चारलेलं नाहीये, परंतु यांना कळवळा आहे उस्मान हादीचा. ज्या पॅटरसन शहराबद्दल तुलसी गबाड बोलल्या त्या पॅटरसन शहराची एकूण जी लोकसंख्या आहे ती आहे 1,60,000. त्या पॅटरसन शहरामध्ये मुस्लिमांचा जो टक्का आहे तो आहे साधारण 18 ते 20. ज्या न्यू जर्सीमध्ये हे पॅटरसन शहर येतं त्या न्यू जर्सीची जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये मुस्लिमांचा जो टक्का आहे तो फक्त 3 आहे. तरी सुद्धा यांना कट्टरवादी मुस्लिमांचं भय वाटतं. कल्पना करा, ज्या बांगलादेशमध्ये 92% मुस्लिम आहेत, फक्त 8% हिंदू शिल्लक आहेत. कधी काळी तिथे 28% हिंदू होते, 20% गायब झाले, आता फक्त 8% उरलेले आहेत. त्यांना सुद्धा संपवण्याचे तिथे प्रयत्न सुरू आहेत. त्या हिंदूंची अवस्था काय असेल? भारताला स्वातंत्र्य देताना ब्रिटिशांनी जाता जाता पाकिस्तान नावाचा निखारा भारताच्या पदरात टाकला आणि त्यांची अशी अपेक्षा होती की हा निखारा भारताला कायम जाळत राहील, भारताला कायम छळत राहील. त्यांच्या अपेक्षेची तर पूर्तता झाली. पाकिस्तानने सुरुवातीपासून भारताला छळण्याचं काम केलं, भारताला त्रास दिला. परंतु भारताच्या अंगणामध्ये ब्रिटिशांनी जे निखारे फुलवले त्याच्या झळा आता त्यांच्या देशाला सुद्धा बसायला लागलेल्या आहेत. आणि ब्रिटनमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे की भविष्यामध्ये या इस्लामी कट्टरवादामुळे ब्रिटन बेचिराग होईल की काय अशी भीती तिथल्या स्थानिक नेत्यांना सतावायला लागलेली आहे. ही परिस्थिती फक्त ब्रिटनची नाही आहे, अमेरिकेची परिस्थिती सुद्धा तशीच आहे. तुलसी गबाड यांनी जे वक्तव्य केलं ते तुलसी गबाड यांचं वक्तव्य नसावं, ती ट्रम्प यांची मानसिकता आहे. अलीकडेच ट्रम्प यांनी इल्हान उमर यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं. इल्हान उमर ही बाई तरुणपणी कोवळ्या वयामध्ये सोमालियातून अमेरिकेमध्ये आली, अमेरिकेमध्ये स्थायिक झाली. आज ती काँग्रेसची सदस्य आहे, डेमोक्रॅटिक पार्टीची एक नेत्री आहे. आता या बाईबद्दल ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी जे वक्तव्य केलं ते अत्यंत भयंकर अशा प्रकारचं वक्तव्य होतं. ट्रम्प असं म्हणाले की हिने अमेरिकेमध्ये नागरिकत्व मिळावं म्हणून स्वतःच्या भावाशी लग्न केलं आणि या बाईला अमेरिकेतून तात्काळ हाकलून दिलं पाहिजे.
इल्हान उमर ही मुस्लिम कट्टरतावादाची अमेरिकेतील प्रतिनिधी आहे आणि तिच्या विरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य हे मुस्लिम कट्टरतावादाच्या विरोधातलं वक्तव्य मानलं जातं. राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्या टर्ममध्ये डोनाल्ड ट्रम्प हे पूर्णपणे मुस्लिम स्थलांतराच्या विरोधात होते. 2017 साली त्यांनी एक हाक दिली होती की अमेरिकेमध्ये जे मुस्लिमांचं स्थलांतर होतं ते मी पूर्णपणे बंद करणार आहे म्हणून. त्याच्यानंतर ही भूमिका त्यांनी सातत्याने मांडलेली आहे. अलीकडे 2025 मध्ये ते स्कॉटलंडच्या दौऱ्यावर गेले होते आणि स्कॉटलंडच्या दौऱ्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते असं म्हणाले की मुस्लिम स्थलांतरामुळे युरोप पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि हे जर तुम्हाला रोखायचं असेल तर तुम्हाला एकत्र यावं लागेल आणि या संकटाचा मुकाबला करावा लागेल. म्हणजे 2016 ते 2025 ट्रम्प यांची जी भूमिका आहे ती सातत्यपूर्ण आहे. मुस्लिम कट्टरवादाच्या विरोधात ते सातत्याने बोलतायत. परंतु विषय जेव्हा बांगलादेशमधल्या कट्टरवाद्यांचा येतो किंवा पाकिस्तानमधल्या कट्टरवाद्यांचा येतो तेव्हा ट्रम्प त्यांना कुरवाळण्याचं काम करतात. ट्रम्प त्यांना बळ देण्याचं काम करत असतात. बांगलादेशमध्ये जो कट्टरतावाद आहे त्याला खतपाणी घालण्याचं काम आज अमेरिकेची CIA करते आहे. याचा अर्थ ट्रम्प करतायत. याचा अर्थ स्पष्ट आहे, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे कट्टरतावादासाठी 2 फुटपट्ट्या आहेत. त्यातली एक फुटपट्टी ते अमेरिकेला लावतात, युरोपातल्या देशांना लावतात आणि त्यांची जी दुसरी फुटपट्टी आहे ती भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशसाठी आहे. हिलरी क्लिंटन यांचं एक विधान खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी पाकिस्तानला सल्ला दिला होता की दुसऱ्याला चावतील म्हणून स्वतःच्या अंगणात जर तुम्ही साप पाळलेत तर ते फक्त शेजाऱ्याला चावतील, या भ्रमात राहू नका. हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानला जो सल्ला दिला होता तो खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प सध्या अंगणामध्ये साप पाळण्याचा धंदा करतायत. त्यांची अशी अपेक्षा आहे की हे साप कायम भारताला चावत बसतील. उस्मान हादीच्या मृत्यूनंतर ढाकातील अमेरिकेचा जो राजदूत होता त्याने हळहळ व्यक्त केलेली. ही हळहळ भारताला वाकुल्या दाखवण्याआधी होती. ही हळहळ भारताला चेपण्याआधी होती. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा तीच चूक करतायत जी पाकिस्तानचे राज्यकर्ते वर्षानुवर्ष करत आलेले आहेत. तुलसी गबाड या अमेरिकी इंटेलिजन्स विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांच्याकडे सातत्याने अशी माहिती येत असते ज्याला सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये संवेदनशील माहिती म्हणतात आणि इंटेलिजन्सच्या भाषेमध्ये क्लासिफाईड माहिती म्हणतात. आणि याच माहितीच्या आधारे त्यांनी पॅटरसन शहरावर एक टिप्पणी केली. मुस्लिम कट्टरतावादाचं जे गांभीर्य आहे ते अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे गांभीर्य लक्षात न घेता त्यांच्यावर अनेक जणांनी टीका केली. त्याच्यामध्ये पॅटरसनचे महापौर आंद्रे सायेग यांचा सुद्धा समावेश आहे. आंद्रे सायेग असं म्हणालेत की तुलसी गबाड जे काही म्हणाले ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि अत्यंत बेजबाबदार अशा प्रकारचं विधान आहे. भारतामध्ये काँग्रेससह अनेक राजकीय पक्ष असे आहेत जे वाटेल ते झालं तरी मुस्लिमांची बाजू घेणं कधी सोडत नाहीत. मुस्लिमांच्या चुका कधी अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि कोणी जर त्या चुकांकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर तुटून पडण्याचं काम करत असतात. आंद्रे सायेग सुद्धा अमेरिकेमध्ये बसून तेच काम करताना दिसत आहेत. अमेरिकेमध्ये आंद्रे सायेग आहेत, भारतामध्ये तर असे खोऱ्याने लोक पडलेले आहेत. बांगलादेशमध्ये हिंदूंच्या विरोधात जो हिंसाचार सुरू आहे त्या हिंसाचारावर टिप्पणी देताना काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग, म्हणजे खरं तर त्यांचं नाव घेतलं तरी तोंड खराब होईल असं हे नाव आहे. दिग्विजय सिंग यांनी जी टिप्पणी केलेली आहे ती जर तुम्ही ऐकली तर तुमचा भडका उडू शकतो. दिग्विजय सिंग असं म्हणाले आहेत की भारतामध्ये मुस्लिमांच्या विरोधात जे अत्याचार होत आहेत त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये हिंदूंच्या विरोधात हिंसाचार सुरू आहे. काँग्रेसने या देशामध्ये कट्टरतावाद पेरला आणि तो कट्टरतावादात फोफावलेला आहे. देश बुडाला तरी चालेल परंतु ही नीती सोडायची नाही असं काँग्रेसवाल्यांचं धोरण आहे आणि दिग्विजय सिंग यांच्या विधानामुळे तीच बाब ठसठशीतपणे समोर आलेली आहे. काँग्रेसवाल्यांनी कायमच दहशतवादी आणि दहशतवाद्यांच्या कृत्यांना नैतिक पाठबळ देण्याचं काम केलं. देशामध्ये एकेकाळी जेव्हा सतत बॉम्बस्फोट व्हायचे, जेव्हा घातपाताचे प्रकार व्हायचे, काँग्रेसवाले नेहमी सांगायचे हे सगळं गुजरात दंगलींमुळे होत आहे. जवाहरलाल नेहरू यांनी या देशाच्या भूमीमध्ये तुष्टीकरणाचं जे बीज पेरलं होतं त्याचा आता वटवृक्ष झालेला आहे आणि काँग्रेसवाले त्यांची ही जी रणनीती आहे, त्यांचं हे राजकारण आहे ते कधीही सोडण्याची शक्यता नाहीये. दिग्विजय सिंग असो किंवा डोनाल्ड ट्रम्प, ती जी पापं करतायत कट्टरवाद्यांना समर्थन देण्याची, त्या पापांची फळं ते भोगतीलच. परंतु दुर्दैवाने आज त्यांच्या पापाची फळं बांगलादेशातील हिंदूंना भोगावे लागतायत. तुलसी गबाड यांनी एक अत्यंत गंभीर असा इशारा दिलेला आहे. परंतु भारत विरोधाच्या धुंदीमध्ये असलेले डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपातील अन्य देशांचे नेते तुलसी गबाड यांच्या या इशाऱ्याकडे लक्ष देतील का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि न्यूज डंकाच्या सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका आमचा नवा YouTube चॅनल बीज डंका. नमस्कार, धन्यवाद.